राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात अखेर आमदार रोहित पवार यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे। तर बऱ्याच दिवसांपासून आमदार रोहित पवार यांना पक्षातील पद मिळणार याबाबत चर्चा सुरू होती। दरम्यान जयंत पाटील यांच्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळेल अशी देखील चर्चा रंगू लागली होती। मात्र मधल्या काळात पक्षात फेरबदल करण्यात आलेच नाही। प्रदेशाध्यक्ष असताना जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातील शीतयुद्धही पाहायला मिळालं होतं। अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमात त्याला जाहीर तोंडही फुटलं होतं। मात्र पुढे वातावरण शांत झालं। विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निसटता का होईना विजय मिळवल्यानंतर पुन्हा आमदार रोहित पवार यांना पक्षातील पदासंबंधी चर्चा सुरू झाली होती। कोणतेही छोटे मोठे पद मिळालं तरीही आपण काम करू असंही अलीकडेच आमदार रोहित पवार म्हणाले होते। आता त्यांच्याकडे एक प्रकारे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष पदाएवढाच त्यांच्या कामाचा व्याप राहील असं हे पद दिसतंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24।